बसने आम्हाला पिकअप केलं. पहिला पॉईंट तर मी नॉन AC बस का सिलेक्ट केली. फर्स्ट थिंग तर प्राईज. बस मोस्टली पॅक्स असतात, आपल्याला विंडो ओपन करण्याचे त्याच्यात काही ऑप्शन्स नसतात, जेव्हा की नॉन AC खूप त्रास होतो, मान वगैरे अकडली जाते. तसं स्लीपरमध्ये झोपण्यासाठी खूप छान आहे. आणि जर तुम्ही बुक कर्टन्समुळे छोटं बच्चू असेल तर ते त्यांनाही झोपण्यासाठी म्हणजे झोपते माझा बसचा मुंबई मैसूरचा एक्सपिरियन्स कसा होता तो शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये मी प्राईज आणि मला सिटिंग कम्फर्ट कसा वाटला किंवा माझा होल एक्सपिरियन्स कसा होता बसमधला तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी पहिल्यांदा तर मी माझी बस जी आहे ती GoIBBOवरून बुक केलेली आहे. त्याची कॉस्ट मला अराऊंड पर पर्सन 1100 पडलेली आहे, म्हणजे 1100 रुपये. आणि मी नॉन AC स्लीपर बुक केली होती. मी नवी मुंबईमध्ये राहते, त्यामुळे मी माझा जो बसचा पिकअप पॉईंट होता तो बेलापूर हायवेच्या एंडच्या इथे सिलेक्ट केला होता. माझ्या बसचं टाईम अराऊंड 2:10 म्हणजे 2:10 होतं, पण बस 40 मिनिट्स लेट झाली आणि 2:50 अराऊंड बसने आम्हाला पिकअप केलं. पहिला पॉईंट तर मी नॉन AC बस का सिलेक्ट केली. फर्स्ट थिंग तर प्राईज, कारण की नॉन AC बस मला 1100मध्ये भेटत होती आणि AC बस मला 1600मध्ये म्हणजे 1600मध्ये भेटत होती. तर अराऊंड 500 रुपीजचा डिफरन्स होता, म्हणून मी एक पॉईंट की मी नॉन AC बस सिलेक्ट केली. दुसरा म्हणजे AC बस मोस्टली पॅक्स असतात, आपल्याला विंडो ओपन करण्याचे त्याच्यात काही ऑप्शन्स नसतात, जेव्हा की नॉन AC बसमध्ये जर तुम्हाला विंडो ओपन हवी असेल तर तुम्ही विंडो ओपन करू शकता. शिवाय नॅचरल एअर आपल्याला मिळू शकते. ACमध्ये पूर्ण वेळ कोंडून ACमध्येच राहायला लागतं आणि कधी काही लोकांना नॉन AC बसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून फर्स्ट तर मी नॉन AC बस सिलेक्ट केली. आणि दुसरं म्हणजे तर रात्रीचं वेदर प्लेझंट होणार होतं, थंड होणार होतं, कारण की नोव्हेंबर महिना चालू आहे, त्यामुळे मला असं वाटलं नाही की AC बसची गरज आहे. 5-6 वाजल्यानंतर वेदर खूप थंड होतं आणि हवाही खूप चांगली होती, त्यामुळे मला नॉन AC बसमध्ये गरमी वगैरेचा काही इश्यू रात्री तर आला नाही. तर माझी सीटिंग कम्फर्टबद्दल बोलायचं झालं तर मी स्लीपर बुक केली होती, पण सेमी स्लीपरमध्ये तुम्हाला सिटिंग कम्फर्ट चांगली मिळते, पण झोपायला खूप त्रास होतो, मान वगैरे अकडली जाते. तसं स्लीपरमध्ये झोपण्यासाठी खूप छान आहे. आणि जर तुम्ही बुकिंग करत असाल स्लीपरमध्ये अप्पर किंवा लोअरमध्ये, तर अप्पर खूप चांगला आहे, कारण की तुम्हाला लोकेशनचा जो व्ह्यू आहे तो खूप चांगला मिळतो कम्पेअर टू लोअर बर्थ. आणि दुसरं म्हणजे सीट बुक करताना तुम्ही मिडलची बुक 8-9 किंवा 6-7 ही वगैरे करा, कारण की जसं तुम्ही मागे जाता, जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये टर्न्स येतात तेव्हा बस खूप जक मारते आणि झोपण्यासाठी अनकम्फर्टेबल होतं. 11-12 तर थोडं बेटर आहे, पण जर तुम्ही सगळ्यात मागची सीट बुक केली तर तुम्हाला प्रचंड त्रास होऊ शकतो रात्रीच्या वेळेस जेव्हा झोपण्यासाठी. जर तुम्ही बुकिंग करणार असाल स्लीपरमध्ये आणि त्याच्यासाठी बेस्ट सीट असं म्हणायचं असेल तर तुम्ही अप्परमध्ये 6-7 बुक करा, त्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला असेल असं मला वाटतं, कारण की माझा एक्सपिरियन्स 11-12मध्ये असा होता की खूप जक मारत होती गाडी, रात्रीचं झोपण्याच्या वेळेस खूप त्रास होत होता. बसमधल्या ब्रेक्सबद्दल बोललं तर पहिला ब्रेक 5 वाजता झाला होता आमचा, जो की लोणावळ्यामध्ये फ्रूड प्लाझा आहे तिकडे झाला होता. तो 15 मिनिट्सचा ब्रेक होता. तुम्ही तुमचा वॉशरूम किंवा तुम्हाला जर खायचं असेल तर ते करू शकता. त्याच्यानंतरचा दुसरा ब्रेक जो होता तो डिनरचा होता, जेवणाचा, जो 9 वाजता झाला आणि 45 मिनिट्सने संपला. त्याच्यामध्ये एक हे आहे की जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन आला तर तुम्हाला हव्या त्या हॉटेलमध्ये किंवा तुम्हाला हवा तितका वेळ तुम्ही स्पेंड करू शकता, आणि बसमध्ये तुम्हाला लिमिटेड टाईममध्ये ते नेतील त्याच हॉटेलमध्ये जेवावं लागतं, जे की मला थोडंसं हे वाटलं, कारण की हॉटेल्सवर म्हणजे हॉटेल सिलेक्शन करताना थोडंसं हे वाटलं. आणि त्याच्यानंतर सकाळचा जो आमचा ब्रेक होता तो 8:30-9 o'clock झाला, जो
जो की तो पण ही 45 मिनिट्सचा होता, जो नाश्त्यासाठी होता. हॉटेल खूप छान होतं नाश्त्याचं वालं, जिथे आम्ही साऊथ इंडियन फूड खाल्लं. इडली, डोसा, सांबार, कॉफी, आणि ते खूप छान होतं जेवण बेसिकली. पण माझा डिनर एक्सपिरियन्स थोडासा वाईट होता बसच्या ब्रेकचा, कारण की ज्या कॉस्टचं आम्ही जेवण जेवलं त्या कॉस्टमध्ये ते जेवण अजिबात फिट बसत नव्हतं. जेव्हा आम्ही बुकिंग केलं होतं बसचं तेव्हा त्यांनी आम्हाला ड्रॉप टाईम 11:30चं दाखवलं होतं. तुम्ही बघू शकता आता असं 11:28 झाले आहेत आणि अजूनही आमची जर्नी 2 तास 11 मिनिटाची बाकी आहे. त्यामुळे 2 तास आमची जर्नी लेट झालेली आहे. आणि आता आपण स्लीपिंग एक्सपिरियन्सबद्दल बोलूया. स्लीपर बसचं माझ्या मते इतकंही कम्फर्टेबल नव्हतं जे की मी तुम्हाला सीटबद्दल सांगितलं. मे बी मी 8-9 बुक केली असती तर माझा स्लीपिंग एक्सपिरियन्स थोडासा चांगला असू शकला असता, कारण की जेव्हा जेव्हा टर्न्स येत होते त्या टर्न्समुळे मला जाग येत होती. जेव्हा जेव्हा गाडी हे असतात छोटे छोटे गतिरोधक असतात त्याच्यावरती जेव्हा आपटत होती तेव्हा खिडकीचाही खूप जोरात आवाज होता, ज्या कारणाने माझी झोप उडत होती. तर मला हे थोडेसे पॉईंट्स हे वाटले की माझा स्लीपिंग एक्सपिरियन्स इतकाही छान कम्फर्टेबल असा नव्हता. हार्डली मला 2 ते 3 तासाची चांगली झोप मिळाली असं मी म्हणू शकेन. आणि तरी देखील मला फ्रेश वाटतं आहे, कारण की वेदर वगैरे खूप छान आहे इकडचं, त्यामुळे फ्रेश असं वाटतं आहे. पण स्लीपिंग एक्सपिरियन्स असं नव्हतं की मी झोपली आणि डायरेक्ट सकाळी उठली असं नव्हतं. मला मध्ये मध्ये ज्या मी कारणं सांगितली त्याच्यामुळे जागी येत होती. पण बेसिकली ओके असं म्हणू शकतो आपण स्लीपिंग एक्सपिरियन्स कसा होता. बसण्यासाठी कम्फर्टेबल होतं. बसण्यासाठी कम्फर्टेबल होतं. झोप कशी लागली. झोप शांत लागली. तरी किती वेळ तू झोपलीस. तरी पण मी 11:06 पर्यंत झोपली. ओके. आणि जर तुला सजेस्ट करायचं असेल कोणाला की लोअर बर्थ किंवा अप्पर बर्थमध्ये कोणतं सिलेक्ट करा तर तू काय सांगशील. अप्पर बर्थ सिलेक्ट करा, कारण की तिकडून व्ह्यू चांगला आहे आणि वारा पण बेटर लागतोय. त्या मनाने ॲक्च्युली कसं आहे नीट असं आरामात असं झोपून पण बघू शकतो. इकडे असं नाही होत झोपून वगैरे बघा. अजून एक जो पॉईंट आहे तो आहे प्रायव्हसीबद्दल बोलायचं. म्हणजे सेमी स्लीपरमध्ये तुम्हाला असं प्रायव्हसी अशी मिळत नाही, जशी की इथे कर्टन्स आहेत. सो तुम्हाला दुसऱ्या सीटवर कोण बसले किंवा कोण आहे त्याच्यापासून किंवा कोणी उतरत असेल तर आपल्याला तेवढा त्रास होत नाही कर्टन्समुळे. छोटं बच्चू असेल तर ते त्यांनाही झोपण्यासाठी म्हणजे ते प्रॉपर बसून किंवा झोपून जाऊ शकतात. जेव्हा की जर तुम्ही सेमी स्लीपर बुक केली तर तुम्हाला पूर्ण जी जर्नी आहे मग 24 तास असो 18 तास असो तुम्हाला त्याला मांडीत घेऊन बसावं लागणार, जे की खूप अनकम्फर्टेबल असणार आहे. तुम्ही स्लीपरमध्ये ते बच्चू झोपून वगैरे जाऊ शकतो.